चला दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. जे काय आतले डिसिजन आहे ते ऑफिशियल घेतील आणि त्याच्यानंतर ते आपल्याला सांगतील देखील काय डिसिजन असेल. आता मॅच स्टार्ट करा. आता मॅच थांबू नका, कारण की समोरच्या ज्या नेक्स्ट मॅचच्या टीम्स आहेत त्या लाईव्ह बघूनच खऱ्या अर्थाने त्यांचा सफर चालू होतो. त्याच्यामुळे जोपर्यंत लाईव्ह मॅच चालू होत नाही तोपर्यंत नेक्स्ट मॅचच्या टीम देखील इथं उपस्थित राहणार नाही. परंतु वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरेडी टीम या ठिकाणी उपस्थित झाली आहे. त्यांचे कॅप्टन देखील आपण पाहताय अगदी आमच्या समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय पाडवरती अड्डलला. पहिला डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती कल्पेश जाधव, स्ट्रायकिंग एंडवरती प्रवीण आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय मनोज कदम आणि प्रवीण शेवाले. हो, इथून मात्र फटका मिस टायमिंग. हो, कॅच ड्रॉप. पहिला बॉल डॉट बॉल आला होता. त्याच्यानंतर अगदी आपण पाहता आउट साइड ऑफ स्टंप बॉल होता. स्लॅश करायचा होता, परंतु फिल्डर त्या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हरला. त्यांच्या हातामध्ये बरोबर बॉल होता. कॅच ड्रॉप झाली आणि इथून मात्र एक धाव देखील मिळाली आणि जीवदान देखील मिळालंय प्रवीण शेवाळेला. एक धाव फलक्यावरती अकाउंट ओपन झालंय. मुगाई माता मुगपेट टीमचं 5 ओव्हरची मॅच आहे. वेळ जेवढा कमी घेतला जाईल तेवढा मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये तो वेळ वाचेल. हो, मिस टायमिंग राहिलाय हाबेमध्ये. फिल्डर आहे डाऊन दी बॉल. स्वतः एसटी रक्षक भरत त्या ठिकाणी पाहायला मिळाले. पकडली कॅच. पहिला फलंदाज इथून बाद होईल मुगाई माता मुगपेट टीमचा मनोज कदम. पहिली विकेट अगदी लवकरच आली आहे. मनोज कदम आपण पाहताय ते 0 धावसंख्या बनून मात्र बाद झालेत आणि आता अतुल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होतील तिसऱ्या क्रमांकावरती. एक धाव फलकावरती आली आहे. तिथे देखील प्रवीण शेवाळेची ती कॅच ड्रॉप झाली होती. त्याच्यानंतर मात्र मनोज बाद झालाय. आता मात्र अतुल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. भरपूर चांगली मॅच दुपारच्या सत्रामध्ये सर्वांच्या भेटीस आली आहे. टेनिस क्रिकेट ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहताय दाखवली जाते. या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे. हो, हलक्या हातानं सेन्सिबली ड्राईव्ह केला. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत आपण पाहताय फलंदाज त्या ठिकाणी पोहोचलेत. एक धाव इथून पाहायला मिळतीये. एक धाव आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहताय ना की आता जाऊन पोहोचेल ते मात्र 2 वरती. 2 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. ते मात्र बॅटिंग करणाऱ्या मुगाई माता मुगपेट टीमचे विकेट्स आली. एक थोडीशी सावध शांत संयमी सुरुवात, कारण की विकेट्स एक आली आहे. तर कल्पेश जाधवचं षटक P1चं तिथून मात्र त्याच्यावरती ते आक्रमण पाहायला मिळत नाहीये. हो, स्लॅश केलाय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. बॉल सरळ चाललाय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. इनफिल्डच्या वरून हा फटका पाहायला मिळाला. प्रवीणच्या बाटमधून आला चौकार. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीणच्या बाटमधून हा चौकार आला. या चौकाराची अतिशय गरज होती आणि तो गरजेच्या वेळी आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की इथून जर पाहायला गेलं तर 4 बॉलमध्ये त्या फक्त 2च धावा आल्या होत्या आणि तदनंतर एक विकेट देखील आली होती. शेवटचा बॉल. धावा धावफलकावरती 6. बुतुली चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. दुपारचं सत्र, शांत वातावरण, अगदी आपण पाहताय मैदान देखील आपण पाहताय ज्या पद्धतीनं खेळाडूंना आवश्यक असणारं मैदान या ठिकाणी पाहायला मिळतं. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल स्क्वेअर कट केलाय. बॉल सरळ पुन्हा एकदा चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. पडल्यानंतर बॉलनं बरोबर दिशा बदलली आहे आणि बॉल सरळ थर्डमॅनच्या दिशेनं. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत ते मात्र प्रवीण शेवाळेच्या बॅटमधून. आणि 2 चौकार आल्यानंतर 1 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात त्या मात्र 10. 10 धावा धावफलकावरती. एक पॉवर प्ले समाप्त झालाय. प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय राहुल. जे 10च प्लेयर होते आता मात्र पूर्ण स्क्वॉड या ठिकाणी कंप्लीट होईल.
एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा धाव फलक्यावरती आपण पाहता. विकेट सेक आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता एंटर झालेत. अतुल आपण पाहता ऑन स्ट्राईक आहेत. हो स्लॅश करायचा होता, पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतोय. अगदी आपण आपल्याला पाहायला मिळते गती देखील गोलंदाजाची गतीनं बीट केलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज नवनाथ गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात सेकंड ओव्हर मध्ये. आणखीन एक चांगला गोलंदाज काव्या 11 दामोदर टीम कडनं अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी. हो एज लागली पाठीमागे, बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉपला, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. जितक्या वेगाने टाकला होता बादची अगदी आपण पाहता आतली कडा घेत बॉल अगदी सीमा रेषेच्या पलीकडे सामलाय. इतक्या वेगाने बॉल मात्र अगदी निघून गेला. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. लक फॅक्टर खऱ्या अर्थानं आपण पाहताय मुगाई माता मुकपेट टीमचा इथून ओपन झालेत. 14 धावा धाव फलक्यावरती. नवनाथ पुढे सरकले, जागा बनवली, स्ट्रोक दमदार आहे. बॉल चला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार. बॅक टू बॅक चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ते आता अतुलच्या बाट मधून एक अनुभवी फलंदाज आपण पाहताय मुगाई माता मुकपेट टीमचा. आणि नेहमीच अगदी आपण पाहायला गेलं तर कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो, समजदारीचं क्रिकेट खेळत असतो. त्याचं कॅप सिलेक्शन फार चांगलं आहे. गोलंदाजीच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळणारा मुगाई माता मुकपेचा अतुल शेवाले ऑन स्ट्राईक आहे. त्याच्या बाटमधून 2 चौकार आलेत. नवनाथच्या विरोधामध्ये 18 धावा धाव फलक्यावरती. पुन्हा एकदा पुढे सरकले, जागा बनवले स्ट्रोकसाठी. लॉंग ऑफला बॉल चाललाय. राहुल त्या ठिकाणी आपण पाहताय. हो चांगली फिल्डिंग, सॉरी पियुष त्या ठिकाणी होते. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. एका धाब्यानं 19 धावा धाव फलक्यावरती. डेच्या स्पर्धा राहुल कमी खेळतो, नाईट त्याला आवडतं खेळायला, परंतु आज वेळात वेळ काढून आलाय. 19 धावा नवनाथचा. नेक्स्ट बॉल ऑन स्ट्राईक प्रवीण. हो प्रवीण फटका खेळलाय. पुन्हा एकदा डीप मध्ये चाललाय. वाडीस लॉंग ऑफला फिडिंग त्या ठिकाणी थोडीशी खराब होती आहे. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतील. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक आपण पाहताय. धावफलकावरती 21 धावा धाव फलक्यावरती. जिथे साबत शांत अडखळत सुरुवात झाली होती मुगाई माता मुकपेट टीमची, परंतु जसे आपण पाहताय अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि आता मात्र प्रवीण देखील चांगली बॅटिंग करतात. हो फुलटॉस बॉल फिरवलाय, बारच्या रडार मध्ये होता, बॉल सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेगला. आणखीन एक चौकार प्रवीण शेवाळेच्या बाट मधून. धावसंख्या आता इथून मात्र फ्लाय होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 25 वरती. 25 धावा धाव फलक्यावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 पॉवर प्ले समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती मुगाई माता मुकपेट टीमची 1 बाद 25. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था, पाण्याची मागणी केली जाते. आता थोडेसे गेम प्लॅनिंग दोन्ही टीमचे आपल्याला पाहायला मिळतील. कॅप्टन आता तसे खऱ्या अर्थाने कान मंत्र देतील, ती स्ट्रॅटर्जी आखतील मैदानाच्या आतमध्ये, बऱ्याचशा प्लॅनिंग केल्या जातील आणि त्याच्यानंतर मात्र नेक्स्ट 3 ओव्हरला सुरुवात होईल. मग आता कोणत्या टीमची प्लॅनिंग ती कितपत खऱ्या अर्थाने आपण पाहताय डेंजरस ठरेल. सेकंड स्पेलला सुरुवात होते आणि सेकंड स्पेल मध्ये आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती कल्पेश जाधव पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आलाय. त्याचा शेवटच्या 2 बॉलवरती आपण पाहताय प्रवीण शेबालेनं ते 2 चौकार लगावले होते. अगदी आपण पाहताय जेरॉस कॉपीज पाहायला मिळाली होती. शॉर्ट बॉल होते, त्याला स्लॅश करत असताना ते 2 चौकार. आणि आता पुन्हा एकदा कल्पेश जाधव सेकंड स्पेलला. हो इथून आपण पाहताय उंच केलेत, हवेमध्ये मिस टायमिंग. नवनाथ तो चुकी करणार नाहीये, सेफ हँड मध्ये बॉल आलाय आणि आणखीन एक विकेट इथून आपल्याला पाहायला मिळेल ती बुगाई माता मुकपेट टीमची. आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग करत होते अतुल, परंतु हा मोठा फटका मारायचा होता. शॉर्ट बॉल होता, थोडेसे पुढे आले होते. कदाचित जागेवरनं खेळला असतं तर बरोबर पुलचा फटका पाहायला मिळाला असता का, परंतु मिस टायमिंग झाल्यानंतर तिथं कॅच कॅरी झाली आणि मात्र अतुल बाद झाले. दुसरा आद्रा मिळतोय 25 या धावसंख्येवरती मुगाई माता मुकपेट टीमला. कल्पेश सेकंड स्पेल मध्ये आला काय आणि त्यांनी विकेट मिळवली काय
आणि कदाचित भरत यांनी मात्र त्याला सेकंड स्पेलमध्ये याचसाठी आणलं. टीमचे कॅप्टन आहेत. एस्टनच्या मागे तुम्ही पाहताय भरत. संदीपजी शेंडे अस्सलपाडा टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आपलं सहर्ष स्वागत. थोडासा रस्ता द्या, व्यासपीठ तुमच्यासाठीच आहे. सगळेजण व्यासपीठावरती बसा, आनंद घ्या स्पर्धेचा. संदीप शेंडे सर आपलं सहर्ष स्वागत. संदीप शेंडे सरांनी प्रॅक्टिस चालू केली की नाही अजून हा प्रश्न आहे, कारण की बऱ्याचशा कमी खऱ्या तर एंट्रीज त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. ओ इथून फटका डीकेचा, बॉल सरळ चालला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. जबरदस्त स्ट्रोक. डीके मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला बॉल फेस करत असताना कल्पेश जाधवच्या विरोधामध्ये आक्रमण आणि पहिल्याच बॉलवरती डीकेचा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. ज्ञानेश्वर कदम ऑन स्ट्राईक. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31 धावा धावफलकावरती. कल्पेश जाधवच्या विरोधामध्ये षटकार. हो यावेळी स्क्वेअर कट करायचं होता. बाटन बॉलचा संपर्क नाहीये. याच फटक्यांसाठी खऱ्या अर्थाने या खेळाडूची ओळख आहे. जे स्क्वेअर कटचे फटके, पॉइंट, गली, कव्हर, कव्हर ड्राईव्ह, हे सगळे फटके, पुस्तके फटके डीकेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. इथून मात्र तो डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 31 आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे कल्पेश जाधवचं. ओ फाटका डीकेचा, अगदी आपण पाहता आतमध्ये आले, वेट बॅलन्स केलं आणि त्याच्यानंतर पायावरच्या बॉलला उडवलंय तो सीमारेषेच्या पलीकडे, स्क्वेअर लेगला षटकार. 37 धावा धावफलकावरती या षटकारानं. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 37 धावा धावफलकावरती आहेत. बॉल द्या बॉल. सर नवीन की जुना? नवीन. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्या. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला इथून 37 पाहायला मिळतीये. जबरदस्त बॅटिंग करत असताना डीके टीमचा कॅप्टन, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, समोरून नेतृत्व करणारा डीके आज थोडासा पाठीमागे राहिला आणि जसा मैदानाच्या आतमध्ये आला, हो स्विच हिट करायचा होता, मिस टायमिंग राहिला, बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. कल्पेश जाधवच्या विरोधामध्ये 2 मोठे फटके आल्यानंतर जे 2 डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळालेत. 37 धावा धावफलकावरती बॅटिंग करते मुगाई माता मुकपे टीम. थोडासा उशीर झाला या मासला, पुन्हा एकदा जागा बनवून स्ट्रोक खेचायचं होतं, परंतु बॅट बॉलचा संपर्कच झाला नाहीये. बरोबर यशांवरतून बॉल निघून गेला. डॉट बॉलने मात्र षटक क्रमांक तिसरं समाप्त झालं आणि 3 षटकांमध्ये 3 ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती आल्यात. त्या मात्र आपण पाहताय 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्टार्ट चांगला मिळालाय मुगाई माता मुकपे टीमला. खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं लडखडत होती, विकेट आली होती, मनोज कदम बाद झाला, परंतु शेवटच्या 2 बॉलला स्ट्राईक मिळाली प्रवीणला. त्याच्या बॅटमधून ते 2 मोठे फटके आले आणि तिथून ती सुरुवात खऱ्या अर्थानं कायम ठेवली ही मुगाई माता मुकपे टीमनं. अतुलनं देखील चांगली बॅटिंग केली. त्याच्यानंतर आता मात्र डीके देखील चांगली बॅटिंग करतात. ही पार्टनरशिप या 2 फलंदाजांच्या माध्यमातून जी महत्त्वपूर्ण ठरली आतापर्यंत मुगाई माता मुकपे टीमसाठी, कारण की स्टार्ट देत असताना, टार्गेट सेट करत असताना जी पार्टनरशिप आहे ती फार महत्त्वाची असते आणि ती पार्टनरशिप आता इथून मात्र बिल्डअप होत असताना धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 37. बुतिवली चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. आयोजकांनी घेतलेली या स्पर्धेमागची मेहनत तुम्ही पाहताय. अगदी आपण पाहताय हे मैदान, हे क्रीडांगण
अनेक स्पर्धा या क्रीडांगणावरती आपल्याला होताना पाहायला मिळतात. फटका डीप मध्ये चाललाय, लॉंग ऑफ मध्ये कल्पेशच्या ठिकाणी ओ फेकी झाली आहे, परंतु अगदी स्ट्रायकिंग एंडवरती तोपर्यंत 2 धाबा इथून पाहायला मिळतील. अगदी जर पाहायला गेलं तर आता या 2 धाबांना आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचले ते 39 वरती. अनेक स्पर्धा याच मैदानावरती आपण पाहिलात. कित्येक स्पर्धा, कित्येक प्रीमियर लीग याच मैदानावरती होताना आपण पाहताय. त्याच मैदानावरती आपल्याला भुतोलीकरांचं आयोजन पाहायला मिळत आहे. देखणं दर्जेदार नेटनेटका असं आयोजन. खऱ्या अर्थानं आयोजकांचं करू तेवढं कौतुक कमी आहे, कारण की या स्पर्धेमध्ये 5 षटकांच्या मॅचेस होतात, परंतु इथे प्रवीण शेवाळेच्या विरोधामध्ये टाकलेला फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल करत असताना प्रवीणनं ठोकलाय षटकार. चला मॅच बॉल जर आला तर घ्या, नाहीतर मग दुसरा बॉल घ्या. आला आला मॅच बॉल आला, लगेच मैदानाच्या आतमध्ये पुरवलं जातं. धन्यवाद आमचे ऑलेंडर्स त्या ठिकाणी आपण पाहताय. टीम आहे, टीम आहे. धन्यवाद आपलं देखील. बॅक स्टेज आहे, दिसत नाही आम्हाला. पंचेचाळीस. हो, चांगला बॉल पडल्यानंतर राईस झालाय, थोडीशी उचली घेतोय, वेगानं पुढे निघालाय. डॉट बॉल इथून आपण पाहता. चांगली गोलंदाजी इथून आपल्याला पाहायला मिळते. जयवंत 3 बॉल झालेत, 8 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. एकंदरीत टीमची धावसंख्या 45. एक चांगली टोटल मुगाई माता मुकपे टीमच्या अकाउंटमध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑन पुल करायचा होता. नवनाथ त्या ठिकाणी आपण पाहताय, अगदी चांगली फिडिंग बॉलला त्या ठिकाणी अडवलं गेलं, परंतु विकेट खेळपट्टीच्या अगदी टोला बॉल लागला आणि तिथून मात्र बॉल न उचली घेतली. तर मग डीके अगदी अर्ध्या क्रीज मध्येच होते. तिथे 19-20 चित्र वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असतं. धावसंख्या या 2 ने जाऊन पोहोचेल. 47, 47 धावा धावफलक्यावरती. हो, बॅक टू द बॉलर. फटका प्रहार इतका कडक होता की गोलंदाजाच्या हाताला लागून बॉल अगदी आपण पाहता पुढे निघाला आणि त्याच्यानंतर गोलंदाजानं लगेच बोट झटकली. म्हणजे या फटक्यामध्ये किती ताकद होती प्रवीण शेवालेच्या, हे आपल्याला इथून पाहायला मिळालं. हॅमर केला होता. अगदी आपण पाहताय फुलंड्यांचा बॉल अगदी बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती आक्रमण चढवलं होतं, खोदून काढला होता अक्षरशः त्याला, आणि तिथून देखील 2 धाबा आल्यात. म्हणजे आता या 2 धाब्यानं आपण पाहताय धावफलक 49, 49. रिव्ह्यू कोणत्याच टीमसाठी नाहीये, दोन्ही टीमसाठी आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये. पंचांचा डिसिजन तो अंतिम फायनल डिसिजन असेल. पंचांचा डिसिजनच फायनल असेल. पंच डिसिजन आपला फायनल असेल, कारण की रिव्ह्यू नाहीये. टीम ज्यावेळी बोलतील त्यावेळी आपण रिव्ह्यू आपल्याकडे नाहीये. जर तुम्हाला कोणत्या क्षणी शंका वाटली तर मग तुम्ही घेऊ शकता. व्हाईट बॉल आहे सर. पंचांना ज्यावेळी वाटेल त्यावेळी पंच या ठिकाणी रिव्ह्यू घेतील, डीआरची मागणी करतील, परंतु टीमसाठी कोणतेही रिव्ह्यू नसणार आहे, याची देखील दक्षता घ्या. कारण की एकच कॅमेरा आपल्याकडे आहे, त्याच्यामुळं तर एका कॅमेऱ्यानं प्रत्येक अँगल क्लिअर होईल
कारण की कधी कधी असं होतं की गोलंदाज देखील मध्ये येतात, फलंदाज मध्ये येतात, अंपायर्स मध्ये असतात, त्याच्यामुळे ते डिसिजन थोडंसं क्रिटिकल राहील. हो, इथून अगदी आपण पाहता पडल्यानंतर बाउन्स करतोय बॉल, सरळ एष्टी रक्षकाकडे निघाला आणि इथून आपण पाहता षटक क्रमांक समाप्त झाले 3 आणि सॉरी 4. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 50, अर्धशतक कंप्लीट झालं. ते आता मोगाई माता मुकपे टीमचं. मागच्या मॅचमध्ये अयान्स 11 अकोलवाडी टीमच्या अगेन्स्ट तलपे बडवली टीमनं धाबा बनवल्या होत्या त्या 56 आणि 57 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि त्या 57 धावसंख्येचं टार्गेट अगदी आपण 57 धावसंख्येचा पाठलाग झाला होता. म्हणजे याच मैदानावरती धावा 57 देखील चेस झाल्या होत्या आणि ते देखील आपण पाहताय काही काही चेंडू राखून मात्र त्या धावसंख्येचा चेस झाला होता. त्याच्यामुळे या मैदानावरती धाबा होतात हे देखील तितकंच खरं आहे. एक षटक या ठिकाणी समाप्ती झाल्यानंतर आपण एक सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. अस्सलपाडा टीमचे एक मुख्य आयोजक त्यांच्या माध्यमातून आपण रजनी स्पर्धा देखील पाहताय, ज्यांच्या माध्यमातून प्रीमियर लीग देखील पाहताय, ज्यांच्या माध्यमातून डेजच्या स्वरूपामध्ये स्पर्धा पाहताय आणि तितकेच चांगले प्लेयर्स देखील आहेत जे खऱ्या अर्थानं अस्सलपाडा टीमला लीड करतात. त्या टीमचे कॅप्टन आहेत. 29 ते 1 फेब्रुवारी त्या कालावधीमध्ये देखील त्यांची एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ते AP ट्रॉफी अस्सलपाडा, त्या ट्रॉफीचे मुख्य आयोजक या मुख्य व्यासपीठावरती आपण तुम्ही पाहताय अस्सलपाडा टीमचे कॅप्टन संदीप शेंडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी एक षटक समाप्तीनंतर इनिंग ब्रेकमध्ये बरोबर करणार आहोत. अस्सलपाडा टीम गतवर्षी इतक्या फॉर्म मध्ये होती की प्रत्येक टुर्नामेंट मध्ये ती क्वालिफाय होताना पाहायला मिळत होती. हो, हेलिकॉप्टर उडवलाय, फटका मिस टायमिंग, नवनाथच्या हातामध्ये पहिल्याच बॉलवरती राहुलला मिळाली आहे पहिली विकेट. DK आउट. राहुल खऱ्या अर्थानं टीमचा पार्ट टाइम गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. म्हणजे प्रत्येक वेळी तो गोलंदाजाला काही सूचना करण्यासाठी येत असतो, परंतु आता त्याच्या हातामध्ये षटक आहे आणि मग त्यानं पहिल्याच बॉलवरती DKला इथून बाद केलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय प्रतीक कदम. हो, बोल्डीम समोर बॉल. हॅलो 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 हॅलो. ओके ओके. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय परफेक्ट यॉर्कर झालाय प्रतीकसाठी. ते रेडीच नव्हते या बॉलसाठी. इतक्या भन्नाट वेगानं यॉर्कर फेकलाय राहुलनं, एस्ट्या उदलवल्यात. बॅक टू बॅक विकेट. शेवटच्या ओव्हरमध्ये जो कमबॅक हवा होता काव्या 11 दामोते टीमला आणि त्या कमबॅक साठी खऱ्या अर्थानं टीमचा पार्ट टाइम गोलंदाज राहुलकडे गेले आणि राहुलनं मात्र पहिल्या 2 बॉलमध्ये 2 महत्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्यात. DK जो सेट झाला होता मैदानाच्या आतमध्ये त्याला बाद केला आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक दाखल झाला, त्याला देखील बाद केला. आता मैदानाच्या आतमध्ये सुधीर डोले लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 50 वरती थांबली आहे. तिथून पुढे जायचं नावच घेत नाहीये. 2 बॉल मध्ये 2 विकेट्स आल्यात. आडव्या बाटनं प्रहार चढवला, डीप मध्ये बॉल चाललाय कल्पेश त्या ठिकाणी, वेगानं फेकी झाली आहे, चान्स, परंतु इथे पोहोचतायत. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. चित्यासारखे धावलेत आपण पाहताय प्रवीण आणि सुधीर. आता कदाचित मला वाटतंय प्रवीणनं स्ट्राईक ठेवायला हवी होती,
कारण की प्रवीण अगदी आपण पाहायला गेलं तर सलामीला गेलाय, तो सेट झालाय, त्याच्या बॅटमधून ते स्ट्रोक आलेत, परंतु इथून दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. सुधीर देखील आक्रमक फलंदाज आहे, परंतु अगदी आपण पाहता त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती ती दुहेरी धाव आली आहे. 52 धावा धावफलकात. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बरोबर अगदी सरळच बॉल निघून गेला आणि इथून जर पाहायला गेला तर ती रनआउटची विकेट विकेट सॅक्रिफाईस केली जाते. सुधीर इथून बाद झालाय. धावा धावफलकावरती 52 आहेत, 52 आहेत. 4 ओव्हरमध्ये 50 धावा आल्या होत्या आणि तदनंतर जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 बॉल फेकलेत राहुलनं आणि धावा खर्च केल्यात त्या फक्त 2. इतकी चांगली गोलंदाजी आपल्याला राहुलची पाहायला मिळते. टीमचा पार्ट टाइम गोलंदाज आहे, म्हणजे फार कमी वेळा त्याला गोलंदाजीची संधी मिळते, परंतु ज्या ज्या वेळी त्याला संधी मिळाली आहे त्या त्यावेळी त्याने त्या संधीचं सोनं केलं आहे. कारण की दामोदर टीमकडे बरेचसे गोलंदाज आहेत, अगदी नामांकित गोलंदाज आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे षटक आपल्याला राहुलच्या खांद्यावरती आणि त्या जबाबदारीनं त्यानं ते हाताळलंय. प्रवीण ऑन स्ट्राईक आहे. हो, पुढ्यामध्ये टाकलाय, ओव्हर पिच बॉल होता, समोरच्या दिशेनं लॉप केलाय, लॉंग ऑफला आणखीन एक विकेट मिळतीये राहुलला. शेवटचा बॉल बाकी आहे. कमालीची गोलंदाजी झाली आहे राहुलची, एकदा जोरदार टाळ्या होत्या राहुलसाठी. कमालीची गोलंदाज. 4 ओव्हरमध्ये विपक्षी टीमनं 50 धावा बनवल्यात. अगदी सेट फलंदाज समोर असताना त्यांच्या विरोधामध्ये दाखवलेला तो दम आणि त्यांच्या विरोधामध्ये टाकलेले ते चेंडू, तिथून मात्र ते विकेट्सच पाहायला मिळाल्या. 3 विकेट्स आतापर्यंत त्याने घेतल्यात. एक रनआउटची देखील आली आहे, एक डॉट बॉल आलाय, एकाच बॉलवरती ती दुहेरी धाव आली. आता मात्र शेवटचा बॉल असेल आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी नवीन फलंदाज दीपक स्ट्रायकिंग एंड वरती. शेवटचा बॉल असेल, दीपक स्ट्रायकिंग एंड वरती आहे. एखादा मोठा फटका अपेक्षा असेल. हो, शॉर्ट बॉल होता, पीक केलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. शेवटच्या बॉलवरती फिनिशिंग टच दिलाय फलंदाज दीपकनं, ठोकलाय षटकार आणि या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती मात्र 58 आणि 2 धावा या पेनल्टीच्या, म्हणजे एकंदरीत धावा झाल्यात त्या मात्र 60 आणि टार्गेट असेल ते 61 या धावसंख्येचं. 58 धावा झाल्यात, 2 धावा पेनल्टीच्या, धावा झाल्या 60 आणि 61चं टार्गेट आहे काव्य 11 दामोदर टीमच्या अगेन्स्ट. आणि त्यानंतर आयांश 11 अकुलवाडी संघ. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर असणार आहे, त्याच्यामुळे आपण कुठेही जाऊ नका आणि जरी गेले असतील तरी एकत्रित या. नेक्स्ट मॅच तुमची असणार आहे. हा, चला, संदीप शेंडे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रतीक कदम, प्रतीक कदम यांच्या शुभ हस्ते आपण संदीप शेंडे यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. या साहेब आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आता इथून काव्य 11 दामोदर टीमला आणि त्यांच्याकडे 30 बॉल नव्हे तर फक्त 27च बॉल असतील, कारण की 3 बॉलची ती पेनल्टी देखील असेल त्यांच्यासाठी. बरोबर 1.5 तास त्या ठिकाणी आपण पाहताय तो संघ उशिराने आला.
चला मॅचला सुरुवात होतीये. इथून आपण पाहताय सेकंड सत्राला सुरुवात होईल. पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या त्या अगदी आपण पाहताय 60-61चा टार्गेट आहे. ते टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. काव्या 11 दामोते टीम. सेकंड एंडवरती कल्पेश जाधव, नॉट सेकंड वरती भरत पेरणे आणि गोलंदाजी माकवती पहिलं षटक घेऊन डीके. चला सुरुवात होते मासला. 61चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात दमदार होणं गरजेचं आहे. कल्पेश जाधव त्यासाठी ओळखला जातो, परंतु समोर डीके. पहिला बॉल शॉर्ट बॉल होता, हुक करायचं होतं. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये पंचांकडे. त्या ठिकाणी अशाभूत नजरेनं फक्त पाहतच राहिले तोपर्यंत बॉल सरळ निघून चालला यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल इथून सुरुवात झाली आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेतील दुसरी मॅच बुतिवली चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. हो एज लागली आहे. टेकन वाडा कॅच. खाली बॉल डीप होत होता. अतुलनं मात्र बॉलला कॅरी केलाय. पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू कल्पेश जाधव. मोठी विकेट आली आहे काव्या 11 दामोते टीमची. 61चा पाठलाग करायचा होता तर कल्पेश जाधवला मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं आणि त्याचे महत्वपूर्ण विकेट्स इथून आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त बॉलिंग डीकेची पाहायला मिळतीये. पहिला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताय बाहेर निघाला होता. तिथून मात्र तो डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर पडल्यानंतर बरोबर आतमध्ये आला आणि मात्र त्याच्यावरती मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये लीडिंग एज लागली आणि पहिला फलंदाज कल्पेश जाधव बाद झाला. परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय नवनाथ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ज्या खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की हो पहिला शॉर्ट बॉल आलाय, हुक केलाय, बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. लॉंगेस्ट अँड हायेस्ट नवनाथच्या बाट मधून षटकार. 6 धावा. षटकार आलाय. धाव फलक्यावरती ऍड होतील 6 न. इथून आपण पाहताय इट इज अ वाईट. एक्स्ट्रा धाव जास्त बाहेर निघालाय. तिथून मात्र एक सिंगल येईल. 7 धाव फलक्यावरती आलात. पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर विकेट आली, त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय तो डॉट बॉल आपल्याला पाहायला सॉरी सिक्सर आला. त्याच्यानंतर आता व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धाव फलक्यावरती आहेत. राऊंड द विकेटने बॉलिंग करत होते, आता ओव्हर द विकेटने आलेत. तो त्यांना अँगल खऱ्या अर्थाने इथं क्रिएट करायचं आहे. त्या अँगलनं गोलंदाजी करायची आहे. ओव्हर द विकेटनं कमी गतीने टाकलाय. बरोबर शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढला. बॉलला बॉल चालला डीप. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. प्रयत्न अफाट होते. प्रयत्न जबरदस्त केले गेले, परंतु प्रयत्नांना अपयश आलंय आणि बॉल सरळ सीमा रेषा ओलांडतोय. चौकार इथून पाहायला मिळेल. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 वरती. नवनाथ आल्या आल्या त्याच्या बॅटमधून हे चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात. एक षटकार आला, त्यानंतर लगेच डिकीनं वाईट टाकला आणि त्याच्यानंतर लगेच सेकंड बॉलवरती तो चौकार पाहायला मिळतो. 11 धाव फलक्यावरती आल्यात. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. भरत पेरणे अजूनही आपण पाहताय नॉट स्ट्राईक एंडवरती आहेत. त्यांना स्ट्राईक मिळालीच नाहीये. शेवटचा बॉल. हो चांगला बॉल, वेगवान बॉल, वेगानं बीट केलाय. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल अगदी डॉट बॉलच फेकत असताना डीके आपल्याला पाहायला मिळाले. हो 5 बॉल झालेत. एक व्हाईट बॉल होता, माफी असावी. 5 बॉल झालेत. सगळी जण बॉल मोजतात. हो मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये, स्वतः डीके पाठीमागे फिरलेत, पकडली एक कॅच आणि इथून नवनाथला देखील परतावा लागेल. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे ती नवनाथची. धाव फलक्यावरती आल्या त्या 11. ओव्हर समाप्त झाली आहेत ती मात्र 1
आता सेकंड पॉवर प्ले मध्ये फक्त 3च बॉल असतील. नवीन गोलंदाज सेकंड पॉवर प्ले मध्ये आपण पाहता. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जे अर्धवट षटक आता त्यांना कंप्लीट करायचं आहे. अर्धवट नाही तर मात्र 3 बॉलचं षटक आहे, कारण की त्या 3 बॉल ते पॅनल्टीचे आहेत. महत्वाचेच 3 बॉल असतील. भरत पेरणे ऑन स्ट्राईक आहेत. हो, पहिला लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं फटका लॉब केलाय. फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये आलेत. हो, दुसरीचा कॉल डायरेक्ट हिट झाली आहे आणि इथून अगदी आपण पाहताय डायरेक्ट हिट झाल्यानंतर तिसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. 2 धावा तर अगदी आपण पाहता इथून कंप्लीट 3 धावा इथून कंप्लीट होत आहेत. 3 धाब्यांना आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी 14 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 14 धावा धावफलक्यावरती आतापर्यंत इथून आपल्याला पाहायला मिळतात त्या काव्य 11 दामोते टीमच्या. आता आठवण झाली खऱ्या अर्थानं. आपण पाहताय अशाच पद्धतीनं आपण पाहताय फिडिंग केली होती. तो बॉल शार्दूल ठाकूरनं फेकला होता, मध्येच विराट कोहलीनं पकडला होता आणि डायरेक्ट हिट केली होती. तशीच डायरेक्ट हिट आता आपण पाहताय प्रवीणनं केली होती, परंतु इथे फलंदाज पोहोचले होते. तर बरीचशी रील्स आपल्याला व्हायरल होताना पाहायला मिळाली असती टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. पहिला बॉल समाप्त झालाय. 14 धावा धावफलक्यावरती आहेत. अतुल समोर आपण पाहताय राहुल. हो, चांगला बॉल थोडासा कमी गतीने टाकलाय. पडल्यानंतर बॉल थोडा खाली देखील राहिलाय. वेगानं बाट फिरली होती. बाट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जर बाटच्या अगदी व्यवस्थित समोर आला असता, बाट आणि बॉलचं कनेक्शन झालं असतं तर मात्र मोठा स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला असता. परंतु इथून आपण पाहताय तो डॉट बॉलच आलाय. आधीच या षटकामध्ये 3च बॉल आहेत, त्याच्यामध्ये देखील एक डॉट बॉल आलाय. हे मोठं खऱ्या अर्थानं टेन्शन असेल. हो, ऑन साईडला फटका दमदार आहे. राहुलच्या बाट मधून मोठा स्ट्रोक, मोठा ब्लास्ट. काऊ कॉर्नरला षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र आता 20. येणारे आता इथून 18 बॉल बाकी आहेत आणि धावा बनवायचे आहेत. त्या मात्र 41. 18 बॉल आणि 41 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे निर्णायक 18 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज.
हो, फटका डीप मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी येतात. सेकंडचा कॉल आहे. वेगानं धावताय सायकिंग एंड वरती. बॉल गॅदर झाला नाहीये तोपर्यंत. अगदी आपण पाहताय 2 धाबा इथून मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धाबा आल्यात. 2 धाब्यानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचतोय. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 22 धावा धावफलकावरती इथून आल्यात. अजूनही मोठा सफर इथून मात्र पार करायचा आहे. मोठा सफर कंप्लीट करायचा आहे. तो काव्य 11 दामवते टीमला. भरत पेरणे हो, फुलटॉस बॉल पुन्हा एकदा स्लॅश करू शकले नाहीयेत. बॉल पडल्यानंतर उचली घेतोय. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट झाले. डीप मध्ये बॉल चाललाय. बॉलला आतमध्ये ढकललाय. तिसऱ्या धावेसाठी परतलेत आणि तिसरी धाव अगदी जणू काय बागेमध्ये आपण मॉर्निंग वॉक साठी आलेत अशी मात्र तिसरी धाव इथून कंप्लीट झाली आहे. तर थोडासा थकवा खऱ्या अर्थानं भरत पेरणे यांच्यावरती देखील जाणवतोय. कारण की भाटमधून मोठे स्ट्रोक आले नाही त्यावेळी मात्र त्या धावा धावून घ्यावा लागतात आणि अशा वेळी मात्र या उन्हामध्ये तो थकवा जरूर जाणवतो. धाव फलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचल्या त्या 25. पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा तब्बल इथून बनवताना आपल्याला पाहायला मिळाली. काव्य 11 दामोदे टीम 25 धावा धाव फलकावरती. मोठे फटके येत नाहीये अशा वेळी मात्र सिंगल डबल देखील तितक्याच महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी मात्र ते प्रयत्न. 4 बॉल बाकी आहेत अजून या षटकातील. हो, शॉर्ट बॉल होता. पुल करायचा होता. मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये पकडली. कॅच. आणखीन एक विकेट काव्य 11 दामोदे टीमची. राहुल बाद. विकेट आली आहे. नवीन फलंदाज जयवंत ऑन साईक. हो, बॅटची हलकीशी कडा घेतली. बॉल आतमध्ये चाललाय. पुन्हा एकदा संधी. बॉल हातातून निसटला. तोपर्यंत इथून मात्र धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरिडी टीमचे पुरस्कर्ते जयजी डायरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे आणि महेश विर्ले यांचे कट्टर समर्थक जयजी डायरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत बुतिवली चषक 2026 मध्ये. विकेट आली आणखीन एक. आता अमरजीत. काव्य 11 दामोदे टीमचे पॅकर पुरस्कर्ते अमरजीत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी गेलेत. धाव फलक्यावरती इथून आपण पाहताय 25 आल्यात. 13 बॉल आणि अजूनही 36 बनवायचे आहेत. हो, पडल्यानंतर आतमध्ये आलाय. लेग कटरचा वापर केलाय. डॉट बॉल आलाय. षटक या ठिकाणी समाप्त झाले. 3. आता येणारे 12 बॉल आणि 36 धावसंख्येची गरज आहे. येणारे 12 बॉल आणि 36 धावसंख्येची आवश्यकता आता इथून असेल.
अजूनही 12 बॉल आणि 36 धावसंख्येची आवश्यकता आहे काव्या 11 दामोदर टीमला. आणि सॅकिंग एंडवरती आपण पाहत आहे भरत अजूनही अशा अपेक्षा सर्व काही भरत पेरणे यांच्यावरती असतील, त्यांच्यावरती ती संपूर्ण जबाबदारी असेल. 12 बॉल आणि 36 धावसंख्येची. बॉलन सुधीर ढोले गोलंदाजी मार्क वरती. हो, पडल्यानंतर बॉल अगदी आपण पाहताय बाहेर निघलाय. पंच इथून सांगतात व्हाईट बॉल. एक धाव फलक्यावरती येईल, म्हणजे आता 12 बॉल आणि 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि आता 35 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे इथून. हो, इथून आपण पाहताय आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलच पाहायला मिळेल. आडव्या बाटनं हा फटका प्रहार चढवला. डीप मध्ये बॉल चाललाय. तोपर्यंत एक कंप्लीट झाली आहे, दुसरीसाठी पलटलेत. फेकी खराब झाली आहे आणि तोपर्यंत 2च धावा. फलंदाज त्या ठिकाणी स्किड झालेत. 2 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा आल्यानंतर धावफलक अगदी जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचेल ते मात्र 28. 61चा पाठलाग करायचा. 28 धावा धावफलकावरती आहेत. आता थोडीशी पाठीमागेच राहिली आहे काव्य 11 दामोदर टीम. मुकपेट टीमच्या अगेन्स्ट राऊंड विकेटनं गोलंदाजी केली जाते. हो, शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला पुल केलाय. फुल ठरलाय. अनसक्सेसफुल. परत पेरणे देखील बाद. हवेच्या विरुद्ध दिशेनं फटका खेचायचा होता, ती ताकदच जनरेट झाली नाही आणि तिथून मात्र ते बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पियुष. हो, पियुष साठी हा बॉल समोर टाकला होता. लॉफ करायचा होता, परंतु बाडन बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल सातत्यानं डोकी सरली आहे काव्य 11 दामोदर टीमची, कारण की मोठी धावसंख्या चेस करायची. मग डॉट बॉल नाही तर मोठे फटक्यांची अपेक्षा आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ते मात्र येताना पाहायला मिळत नाहीये. त्या विकेट्सच येताना पाहायला मिळाल्या. हो, चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. हो, फटका पियुषचा. हवेच्या दिशेनं बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 34. आता 6 बॉल उर्वरित इथून बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये धावा इथून बनवायच्या आहेत. 6 बॉल 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही 6 बॉल 27 धावसंख्येची आवश्यकता आहे, ती म्हणजेच काव्या 11 दामोदर टीमला. चला, आयांश 11 अकोलवाडी टीमचे कर्णधार आपण समालोचन कक्षासमोर या.
लगेच टॉस आपण या ठिकाणी घेणार आहोत. प्रतीक को पुनश्च एकदा खोलामध्ये टाकलाय. फील्ड त्या ठिकाणी आपण पाहताय फंबल झालेत. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट. चार बॉल बाकी आहेत अजून. हो ऑन साईडला फटका आपण अगदी पाहता डीप मध्ये चाललाय. तिथून अगदी एक सिंगल जाव पाहायला मिळेल. सिंगल आली आहे. आता मात्र 25 बनवायचे आहेत. उर्वरित 3 बॉल मध्ये 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो फुल टॉस बॉल दिलाय. फुल टोल वसूल केलाय. 6 धावा. आता 2 बॉल आणि 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. किती फरक खऱ्या अर्थानं आपण पाहताय. जे ड्रेस कोड नाहीये, जिथे मात्र संघ उशिराने दाखल झालाय, त्या 3 धावसंख्येची ती पॅनल्टी, एकंदरीत त्या 2 धाबा, हे सगळे काही खऱ्या अर्थानं आता पूर्णपणे विचार करावा लागेल या गोष्टीचा. ओ फटका आणखीन एक चांगला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय बॉल. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत एक धाव इथून पाहायला मिळतीये. म्हणजे एक बॉल आता 18ची आवश्यकता आहे. ते 3 बॉल तुमच्याकडे बाकी असते. अजूनही 2 धावा कमी झाल्या असत्या. या बॉलवरती एखाद दोन धावा आणखीन मिळाल्या असत्या. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच त्या रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळाली असती. परंतु त्या 3 बॉल पॅनल्टीचे आले, 2 धावा पॅनल्टीचे आल्या आणि त्याच्यानंतर मात्र ही मॅच इतकी